त्यामुळे मोठ्या संख्येने लोक आलेले आहेत। काय या भारतीयांना आणि या कार्यक्रमाबद्दल काय आपलं? आपण यावर्षी भारतीय संविधानाला 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत। त्याचा आपण या ठिकाणी चैत्यभूमीला खूप मोठा कार्यक्रम या ठिकाणी वेगवेगळ्या संघटनामार्फत आयोजित केलेला आहे। भारतीय संविधान आपल्याला सर्वांना माहीत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्या ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन होते आणि त्यांच्या मेहनतीने हे संविधान जे आहे ते आपल्या सर्वांसाठी मिळालेलं आहे। या संविधानामध्ये देशाच्या संपूर्ण विकासाचा आराखडा जो आहे तो दिलेला आहे। ते फक्त एक राजकीय डॉक्युमेंट नसून एक सोशल इन्क्लुझिव्हनेस असणारं एक आपलं संविधान आहे आणि त्या राज्यघटनेवरच आपला देश जो आहे तो चालतो आहे। मला वाटतं की ह्या निमित्ताने आता 75 वर्ष झालेले आहेत भारतीय संविधानाला आणि आपण बघतो की भारत जे आहे एक जागतिक महासत्ता म्हणून पुढे येत आहे। तर भारतीय संविधानामध्येच त्याचे यश जे आहे ते दडलेलं आहे। त्याचं उत्तम उदाहरण म्हणूनच आपण आता भारताचं सगळीकडे जे आहे ते नाव होत आहे। आता यामध्ये आज या ठिकाणी हा एवढा मोठा सुंदर कार्यक्रम आयोजित झालेला आहे। सगळी लोक या ठिकाणी आलेले आहेत। मला असं वाटतं की ह्या 75 वर्ष जे संविधानाला पूर्ण झालेले आहेत त्या निमित्ताने प्रत्येकाने संविधानाचे जे महत्त्व आहे ते समजून घ्यावं। कारण आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे भारत देशाला तेही फार मेहनतीने आपल्याला मिळालेलं आहे। गुलामगिरीतून जरी आपण इंग्रजांच्या मुक्त झालो तरीसुद्धा खरी जे आता भारतातील प्रत्येक नागरिक जो आहे हा सामाजिक राजकीय आणि आर्थिकरित्या सुद्धा गुलामगिरीतून बाहेर पडायला पाहिजे हे बाबासाहेबांचं स्वप्न होतं। ते स्वप्न संविधानाच्या माध्यमातून कसं साकार करता येईल याच्याकरता प्रत्येकानेच विचार करायला पाहिजे। प्रत्येकाने त्याचं वाचन करायला पाहिजे आणि खास करून जे तरुण पिढी आहे तरुण मुलं जी आहेत त्यांनी स्वतःही हे वाचन करायला पाहिजे। फक्त व्हॉट्सअपवर येणाऱ्या मेसेजवर जे आहेत त्याच्यावर विश्वास ठेवू नका। कारण संविधानामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत, फक्त रिझर्वेशनच नाही। त्याच्यामध्ये आपण कशाप्रकारे जीवन जगायला पाहिजे, आपण कशा प्रकारे स्वतःचा विकास करायला पाहिजे, शासन कशा प्रकारे चालतं, ज्युडिशरी कशा प्रकारे चालते, एक्झिक्युटिव्ह कशा प्रकारे चालतं, हायकोर्ट जे आहे सुप्रीम कोर्ट आहे त्यांचे कशा प्रकारे चालतं, इलेक्शन कमिशन कशा प्रकारे चालतं, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अतिशय सुंदर अशा संविधानामध्ये दिलं आहे। आपलं संविधान जे आहे इतर देशापेक्षा अतिशय चांगलं संविधान आहे। एक उदाहरण म्हणून सांगतो, जेव्हा आपण 26 जानेवारी 1950ला आपण संविधान स्वीकारलं त्यावेळेस बाबासाहेबांनी खास करून त्यामध्ये वोटिंग जे आहे म्हणजे वोट करायचा अधिकार जो आहे हा सगळ्यांनाच त्या ठिकाणी दिलेला आहे। अमेरिकेमध्ये सुद्धा त्यावेळेस सगळ्यांना वोट करायचा अधिकार नव्हता। त्यांचा जेव्हा ॲक्ट 1965मध्ये आला त्यावेळेस मग सगळ्यांना तिथे जे कृष्णवर्णी होते त्याही सर्वांना आपल्यानंतर त्यांना अधिकार प्राप्त झाले। तर अशा प्रकारे खूप मोठं विजन असणारा संविधान जे आहे ते बाबासाहेबांनी लिहून आपल्याला अर्पण केलेलं आहे, देशाला अर्पण केलेलं आहे। त्याचं सगळ्यांनी अभ्यासपूर्वक वाचन करून दुसऱ्यांनाही समजावून सांगावं, जेणेकरून घर घर संविधान हे सामाजिक न्याय विभागाची कल्पना आम्ही आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये राबवत आहोत। प्रत्येकाच्या घरी संविधानचे जे प्रियंबल आहे, उद्देशिका आहे ते सुद्धा पोहोचण्याचा जो आहे महाराष्ट्र शासनाचा प्रयत्न राहणार आहे आणि त्या माध्यमातून हे संविधान प्रत्येक घरामध्ये पोहोचेल असा मला विश्वास वाटतो। सर, यूथला रोजगाराच्या माध्यमासाठी काय योजना आहेत का किंवा यूथला काय हे सांगाल? यूथला खूप साऱ्या योजना आहेत, त्या आता सगळ्या योजना इंडस्ट्री विभागाचाही मी प्रधान सचिव म्हणून काम करीत होतो त्याच्याही वेबसाईटवर आता उपलब्ध आहेत। सामाजिक न्याय विभागाच्याही भरपूर साऱ्या योजना आहेत त्याही वेबसाईटवर आमच्या उपलब्ध आहेत। परंतु आताच मी चार्ज घेतला आहे, याही विभागामध्ये खूप साऱ्या योजना ज्या आहेत त्या तरुण युवकांना रोजगारासाठी नक्कीच आणू असं या ठिकाणी मी सांगतो आणि इथेच थांबतो। जय भीम, जय संविधान, जय भारत।